छत्रपती आणि पेशव्यांना कबर का खटकली नाही? औरंगजेब बादशहाने छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला हा रक्तरंजित इतिहास आहे। त्याच्या अतिरिक्त रक्तरंजित सिनेमा बनवून मूर्ख लोकांची माती भडकवली जात आहे। हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातील अशिक्षित, अल्पशिक्षित, अल्पबुद्धी तरुणांना भडकवले जात आहे। या दोन्ही धर्मातील बुद्धिमान, उच्च शिक्षित, व्यावसायिक, उद्योगपती भाग घेत नाहीत। ठराविक लोकच का भाग घेत आहेत? कारण यांची बौद्धिक क्षमता कमी आहे। इतिहासातील रक्तरंजित घटनांचे अवास्तव चित्रण करून पैसा कमावणारे सिनेमावाले आणि मतांचे ध्रुवीकरण करणारे दृष्टबुद्धीचे राजकीय नेते गैरफायदा घेत आहेत। ज्या लोकांना जनतेने विकासासाठी आमदार निवडून दिले तेच विधानसभेत जाऊन भडक बोलत आहेत। जर औरंगजेब बादशहाची कबर पुरातत्व विभागाच्या अधीन नसती तर आम्ही निर्णय घेऊन उखडली असती। जर फडणवीस यांना खरोखरच कबर उखडून फेकायची असेल तर लोकांना प्रवृत्त करण्याऐवजी स्वतः टिकम पावडी घेऊन का उखडवत नाहीत? स्वतः उकडून पोतडी भरून नागपूरच्या RSS कार्यालयात ठेवा। सांगा आम्ही औरंगजेबाचा बदला घेतला आहे, आता आम्हाला मतदान करा। आम्ही निवडून सत्तेवर आलो की सत्तेवर येऊ, जनतेची लूटमार करू। तरुणांनी इतिहास वाचला पाहिजे, फक्त शब्द नव्हे तर्क केला पाहिजे। औरंगजेब बादशहाचा मृत्यू 1707 मध्ये झाला, तेव्हा कबर बांधली। 1708 ते 1749 दस्तूर खुद्द छत्रपती शाहू महाराज हे साताराचे छत्रपती होते। जर पित्याचा छळ करून हाल करून मारले तर त्यांना राग आला पाहिजे, पण तब्बल 31 वर्षे सत्ता असतानाही त्यांना कबर का खटकली नाही, उकडून फेकली नाही का नाही? यांची माहिती इतिहास संशोधकांकडून घेतली पाहिजे। छत्रपतीचा आदर करतात तर त्यांच्या निर्णयाची सुद्धा आदर केली पाहिजे। औरंगजेब बादशहाचा मृत्यू 1707 मध्ये झाला, त्यानंतर 1818 पर्यंत तब्बल 111 वर्ष पेशव्यांची सत्ता होती। त्यात 6 पेशवे झाले, पैकी बाजीराव पेशवा आणि रघुनाथराव पेशवा तर प्रबळ होते। नाना फडणवीस खूप बुद्धिमान होते, तरीही त्यांना कबर का खटकली नाही? आत्ताच का खटकते? औरंगजेब बादशहाची कबर आत्ताच का खटकते याचा अभ्यास तरुणांनी केला पाहिजे। सिनेमा पाहून मत बनवणे अल्लडपणाचे, नादानपणाचे, बालबुद्धीचे लक्षण आहे। यात कोणतीही वीरता, शूरता नाही। बाजीराव पेशवा, नाना फडणवीस, रघुनाथ पेशवा यांच्यापेक्षा राणे किंवा फडणवीस जास्त शूर आहेत का? जास्त बुद्धिमान आहेत का? हे शूरवीर नाहीत, हे वाचाळवीर आहेत। हे विधायक काम न करता विध्वंसक काम करीत आहेत। आज रोजी महाराष्ट्रातील 60% लोक मेंदूचा वापर करत नाहीत, त्यांना आपली मेंदू गहाण ठेवलेले आहेत। मोदींनी कोरोना महामारीत ताट वाजवले म्हणून 60% लोकांनी ताट वाजवले, का वाजवले हे कोणीही विचार केला नाही। मोदींनी शेणाचे बोट नाकात घालून सुंगले तर 60% लोक तसेच बोट घालून सुंगतील, कारण या लोकांची बुद्धी गहाण ठेवलेली आहे। ते बुद्धिहीन एलियन्स बनलेले आहेत। मदारीने टोपी घातली, माकडांनी टोप्या घातल्या, मदारीने टोपी फेकली की माकडांनी टोप्या फेकल्या। जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे की भारतातील लोक मेंदूचा वापर फक्त 10% करतात, 90% मेंदू वापरत नाहीत। मरेपर्यंत तो तसाच पडून राहतो, ठिसूळ बनतो किंवा विषाणूंची लागण होऊन सडतो, म्हणून तूप टाकून जाळावा लागतो। तरुणांनो, तत्कालीन छत्रपती आणि पेशव्यांना ती कबर 111 वर्षे का खटकली नाही याचा अभ्यास करा, चर्चा करा, उत्तर शोधा। नाना फडणवीस यांना खटकली नाही, देवेंद्र फडणवीस यांनाच का खटकते? शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर, मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।